प्रश्न क्रमांक 1 बघा. 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य असतात? आता आपल्याला माहीत आहे कोटी म्हणजे किती शून्य? 7 शून्य. हे बघा, आता 1 कोटी म्हणजे 1 वर 7 शून्य. 1 2 3 4 5 6 आणि 7. त्यांनी काय विचारलेलं आपल्याला? 200 कोटी. आता 200 वर 7 शून्य. 1 2 3 4 5 6 7. पण त्यांनी प्रश्न असा विचारलेला आपल्याला की 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य? आता या 200 मध्ये ऑलरेडी 2 शून्य आलेले आहेत. हे 2 शून्य आणि हे 7 शून्य, एकूण झाले 9 शून्य. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 200 कोटी म्हणजे 2 वर 9 शून्य. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती? त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे? मूळ संख्या. आता बघा, 1 ते 10 मध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या येतात? 2 3 5 7. नंतर बघा, 11 ते 20 दरम्यान 4 मूळ संख्या येतात. ते आहेत 11 13 17 आणि 19. नंतर बघा, 20 ते 30 दरम्यान किती संख्या मूळ येतात? तर 2. कोणत्या कोणत्या? 23 आणि 29. नंतर बघा, 31 ते 40 मध्ये परत 2 मूळ संख्या येतात. ती आहे 31 आणि 37. नंतर 40 ते 50 दरम्यान 3 मूळ संख्या येतात. 41 43 आणि 47. नंतर 50 ते 60 दरम्यान 2 मूळ संख्या येतात. 53 आणि 59. नंतर 60 ते 70 दरम्यान 2 मूळ संख्या येतात. ते कोणत्या? 61 आणि 67. 70 ते 80 दरम्यान परत 3 मूळ संख्या येतात. 71 73 आणि 79. 71 नंतर बघा, 80 ते 90 दरम्यान 2 मूळ संख्या येतात. ती आहे 83 आणि 89. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे 90 ते 100 दरम्यान फक्त एकच मूळ संख्या येते, ती म्हणजे 97. तर आता एकूण आपल्या मूळ संख्या झाल्या 1 2 3 4. पूर्ण काउंट करा. पूर्ण आपल्या मूळ संख्या आहेत 25. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 25. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो, त्याला म्हणतात मूळ संख्या. तर 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत 25. प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. 5 भागेला x अधिक 3 भागेला x बरोबर 1. तर xच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल? आता बघा, त्यांनी xची किंमत आपल्याला काढायची सांगितलेली आहे. x म्हणजे काय? आता बघा, 5 भागेला x अधिक 3 भागेला x बरोबर काय दिलं त्यांनी? 1 दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, 1 मिनिट. 5 + 3 अपॉन x इज इक्वल टू 5 आणि 3ची बेरीज काय होतं? 8. 8 भागेला x. आपलं उत्तर काय आलेलं आहे? 8 भागेला x. आता या 8ला कितीने तुम्ही भागाल म्हणजे आपलं उत्तर 1 येईल? पर्यायामध्ये बघा,
पर्याय क्रमांक 1 बघा, 5 जर आपण 8ला भागलं तर उत्तर येतो का? 1 नाही येत. पर्याय क्रमांक 2 नाही. पर्याय क्रमांक 3 नाही येत. पर्याय क्रमांक 4 जर आपण 8ला 8ने भागलं तर आपलं उत्तर काय येतं? 1. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे. 5/x + 3/x = 1. तर x म्हणजे काय आहे? x म्हणजे पर्याय क्रमांक 4 अगदी योग्य उत्तर. नंतर बघा प्रश्न क्रमांक बघा 4. एका दूध संकलन केंद्रावर 805 लिटर गाईचे दूध व 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले आहे. त्यापैकी 1575 लिटर दुधाची काय केलेली आहे? विक्री केलेली आहे. तर किती लिटर दूध शिल्लक आहे? आता बघा हे सोडवताना काय करायचं? गाईचं दूध किती दिलं? 805 लिटर आणि म्हशीचे दूध 915. याची बेरीज करून घ्यायची. याची बेरीज आलेली आहे 1720 लिटर दूध. आता 1720 लिटर दुधातून आपण किती लिटर दुधाची विक्री केलेली आहे? 1575. हे आपल्याला काय करावं लागेल? यातून वजा करावं लागेल. चला वजाबाकी करा. वजाबाकी 5. आपलं उत्तर आलेलं आहे 145 लिटर दूध. आपल्या पर्यायामध्ये शोधायचं. पर्याय क्रमांक 2 काय आहे? बरोबर उत्तर. तर आपल्याकडे 145. प्रश्न क्रमांक 5 बघा. 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज कोणती? आता बघा 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. सर्वात आधी बघा 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोण आहे? ही झाली 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. पण त्यांनी काय विचारलेलं आहे? समसंख्या. यातून जर आपण 1 वजा केला तर आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या भेटून जाईल. नंतर 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 1000. पण त्यांनी आपल्याला विचारलेली विषम संख्या. मग त्यात काय करायचा? 1 ॲड करायचा. मग ही झाली 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. तर यातील त्यांनी काय सांगितलं? फरक काढायचा. म्हणजे यातील वजाबाकी करायची. 9 राहिले, 9तून 0 गेले, 9 राहिले, 8 राहिले आणि 9. ही झाली आपली फरक झाला. आता त्यांनी या फरकातील काय सांगितलेलं आहे? या अंकांची बेरीज 9 + 8 + 9 + 9 + 7. तर बरोबर उत्तर येईल आपलं. याची बेरीज करा 42. पर्याय क्रमांक 3 आहे आपलं योग्य उत्तर. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या वजा 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. उत्तर आलं आपलं 98,997 आणि त्या सर्व अंकाची बेरीज आली 42. तर पर्याय क्रमांक 2 42 अगदी. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 3782 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता बघा क्रमवार संख्या म्हणजे काय? 1च्या लगत काय येते? 2. तसं बघा आता क्रमवार संख्या आपल्याला 61च्या नंतर काय येते? 62. याचा गुणाकार करावा लागेल. नाही तर 62 63 याचा गुणाकार करावा लागेल. नाही तर 63 आणि 64. आपल्याला 3 गुणाकार करून पाहावं लागतील. त्यानंतर काय येईल? आपलं उत्तर येईल. कारण की त्यांनी विचारलेलं आपल्याला क्रमवार संख्यांचा गुणाकार. आता बघा आपण पहिले काय करून बघू? 61 कडून सुरुवात करूया. बघा 61 गुणिला 62 ह्या काय आहेत? क्रमवार संख्या. आता याचा गुणाकार केला तर उत्तर काय येईल बघा? 61 गुणिला 62. 2 × 2 साइन 2 12. नंतर बघा 6 × 6 6 6
36. बघा 2, 6 आणि 2 8, 6 आणि 1 7 आणि हा 3. आलं आपलं उत्तर. पहिल्या ऑप्शनमध्येच काय आलं आपलं उत्तर आलं बघा 3782. तर बघा त्यांनी काय विचारलं, त्यापैकी लहान संख्या कोणती? तर लहान संख्या आहे 61. मोठी संख्या जर विचारली तर मोठी संख्या येईल 62. त्यांनी आपल्याला लहान संख्या विचारलेली आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 61. ही काय आहे लहान संख्या. 7 कडे वळूया. बघा एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या आहे 1040. तर त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे काय आहे एक शिक्षक शिल्लक असेल. तर एकूण शिक्षकांची संख्या किती? त्यांनी आपल्याला विचारलं एकूण शिक्षकांची संख्या. आता बघा किती विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे? 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक शिल्लक आहे, म्हणजे उत्तर येईल 16. आणि एका विद्यार्थ्यात शिक्षक आणि विद्यार्थी एकूण संख्या किती दिलेली आहे 1040. तर या 1040ला आपल्याला काय करावं लागेल 16नं काय करावं लागेल डिवाईड करावं लागेल. तर बघा आता भागाकार करूया आपण. एक मिनिट. 1040 भागेला 16. बघा 16चा पाढा 104 येईपर्यंत म्हणायचा. 16 सक 96. 104 मधून 98 वजा करा, उत्तर येईल आपलं 8. हा 0 ॲज इट इज खाली घेतला. 16 पंच 80. तर आपलं उत्तर बाकी किती राहिले 65. तर ऑप्शनमध्ये बघा 65 कुठं दिसतं का? हां, पर्याय क्रमांक 1 हे काय झालं आपलं उत्तर. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची संख्या आहे 1040. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे. तर एकूण शिक्षकांची संख्या झाली 65. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर. प्रश्न क्रमांक 8 बघा. प्रश्न क्रमांक 8 आहे 4चा घन 8च्या वर्गाच्या किती पट आहे? आता बघा त्यांनी काय विचारलं 4चा घन. 4चा घन. एक मिनिट थोडी साईज वाढून घेते ब्रशची. बघा 4चा घन. 4चा घन काय येईल 4 गुणिला 4 गुणिला 4. 4 चोक 16, 16 चोक 64. हा झाला 4चा घन. नंतर बघा 8चा वर्ग. 8चा वर्ग काय आहे 64. मग हा 64 हा 64च्या किती पट आहे 64 एक 64 एक पट. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. 4चा घन 8च्या वर्गाच्या एक पट आहे. 3 चतुर्थांश 2 तृतीयांश 5 षष्ठांश 1 द्वितीयांश 4 पंचमांश हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल? आता बघा हे काय आहेत अपूर्णांक आहेत. ते जर चढत्या क्रमानं लिहिले तर आपल्याला त्यांनी मधातला विचारलेला आहे. आता बघा 3 चतुर्थांश 2 तृतीयांश 5 षष्ठांश 1 द्वितीयांश आणि 4 पंचमांश. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर वर 1 2 3 4 5 आहे आणि खाली पण काय आहे 2 3 4 5 6 असा नंबर दिलेला आहे.
तर आपण बघा 1/2 आपण आधी लिहायचं, 1 नंबरला लिहिलं. नंतर हा 2 आहे तर 2/3 आपण सेकंड नंबरला लिहितं. नंतर 3/4. नंतर 4 दिसते का बघा, 4/5. नंतर 5/6. तर आपल्या मधातलं उत्तर काय येईल? 3/4. पर्याय क्रमांक 3 हे काय झालं आपलं उत्तर. 3/4 आपलं बरोबर उत्तर. समजलं कसं काढायचं? तर पर्याय क्रमांक 3/4 आपलं मधातला अपूर्णांक आहे. क्रमांक 10 बघा, 25 गुणिला 25 बरोबर 625. तर 2.5 गुणिला 0.25 बरोबर किती? आता बघा याच्यामध्ये काय आहे, 25 गुणिला 25. याच्यामध्ये पण 2.5 आहे आणि 0.25 आहे. तर आपलं उत्तर काय येईल? हे बघा 2.5 इंटू 0.25 625 हे झालं आपलं उत्तर. आता बघा याच्यामध्ये 1 पॉईंट आहे आणि याच्यामध्ये 2 घरानंतर पॉईंट आहे. मग आपल्याला 1, 2 आणि 3 घरानंतर काय द्यायला लागेल? 1 पॉईंट आणि समोर एक 0. आपलं उत्तर येईल 0.625. आता ऑप्शनमध्ये बघा दिसते का कुठं? तर हां, पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर 0.625. प्रश्न क्रमांक 12 बघा, जगदीश, राजेश व पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायात 84,000 रुपयाचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे 2, 3, 3, 7 या प्रमाणात नफ्याचे वाटप केले. तर राजेशचा वाटा किती रुपये? त्यांनी आपल्याला विचारलं राजेशचा वाटा किती रुपये आहे. आता एक बघा, जगदीश, नंतर राजेश आणि पंकज. बघा त्यांना फायदा किती झाला? 84,000 रुपयाचा. नंतर बघा जगदीश, राजेश आणि पंकज हे किती जण आहेत? 3 जण आहेत. तर जगदीशला किती टक्के नफा भेटेल? 2%. राजेशला 3% आणि पंकजला 60%. ठीक आहे. बघा तर त्यांनी काय विचारलेलं आपल्याला? राजेशचा वाटा किती रुपये? तर 1 मिनिट, हे बघा आधी याची बेरीज करून घ्यायची. 2 आणि 3 5, 5 आणि 7 12, बेरीज झाली 12. आपल्याला किती जणांमध्ये डिवाईड करायचे आहेत? ते 3 जणांमध्ये. जगदीश, राजेश आणि पंकज हे झाले 3 जण. किती रुपये? 84,000. आता बघा या 12 आणि याला काय करायचं? डिवाईड करायचं. आलं 7,000 उत्तर. आणि 7 त्रिक 21. 21,000 काय आलं आपलं फायनल आन्सर. म्हणजे राजेशला किती येतील? राजेशला येतील पर्याय क्रमांक 2 21,000. क्रमांक 13ला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 13 बघा, गणपतरावाने 2250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये अधिक होता. तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता? आता बघा एकूण कर्ज किती फेडले? 2250 रुपये. 2250 रुपये किती हप्त्यामध्ये फेडले? 5 हप्त्यामध्ये. तर 5 काय करायचं? आधी त्याला भागायचं.
आधीपासनं भाग द्या. 5 चोक 20, खाली राहिले 2, 5 5 25, 25 वजा 25 0 होते आणि हा जो 0 राहिला तो आपण वर दिला. आपलं उत्तर आलं 450. उत्तर नाही आलं 450. 450 काय भेटलं आपल्याला? एक नंबर भेटला 450. आपण त्या संख्येला डिवाईड केलं म्हणून. आता बघा उत्तर कसं काढायचं. आपल्याला काय भेटले? 450. त्यांनी किती हप्ते सांगितलेले आहेत? 5 हप्ते. आपल्याला सेंटर ऑफ पॉईंट मिळाला. याच्या आधी त्याने 2 हप्ते भरले असेल आणि याच्या नंतर 2 हप्ते. तर 450 वजा 50 केले तर 400. हा काय झाला? दुसरा हप्ता. 400मधून परत 50 वजा केले तर काय येतील? 350. हा झाला पहिला हप्ता. त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे? पहिला हप्ता किती? तर आपलं उत्तर येईल 350. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर. तेच जर त्यांनी आपल्याला 5वा हप्ता विचारला असता तर आपलं उत्तर काय आलं असतं? 450मध्ये आपण 50 ॲड केले, 500. हा झाला असता आपला 4था हप्ता आणि 550 हा झाला असता आपला 5वा हप्ता. म्हणजे हा दुसरा हप्ता, तिसरा, 4था आणि 5वा. त्यांनी आपल्याला पहिला हप्ता विचारलेला आहे. आता या गणितामध्ये काय करायचं? 2250ला 5ने डिवाईड केलं तर आपल्याला काय मिळते? मधली संख्या मिळते. त्याला 5 हप्त्यामध्ये डिवाईड करायचं म्हणजे आधीचे 2 आणि नंतरचे 2. योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, 350. क्रमांक 14 बघा. एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आहे? आता बघा त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे? चौरसाचे क्षेत्रफळ. तर चौरसाचे क्षेत्रफळ काढताना आपल्याला त्याचा फॉर्म्युला लक्षात असायला हवा. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग, S स्क्वेअर. S म्हणजे काय होते? बाजू. ही एक साईड, ही दुसरी साईड, तिसरी साईड आणि चौथी साईड. आता बघा त्यांनी आपल्याला काय दिलेली आहे? परिमिती. परिमितीला जर आपण 4ने भागलं तर आपल्याला काय मिळते? बाजू मिळून जाते. 15. एक बाजू किती झाली? 15. तर आपल्याला काय करायचं आहे? बाजूचा वर्ग. 15चा वर्ग करायचा आहे आपल्याला. आता बघा 15चा वर्ग करा. 15 गुणिला 15 बरोबर 225. काय आलं आपलं? बरोबर उत्तर. पर्याय क्रमांक 1, 225. चौरसाचं क्षेत्रफळ आहे 225. हा बघा 25चा वर्ग काढा. सगळ्यात सोपी प्रश्न आहे हा. 25चा वर्ग काढा. 25 गुणिला 25 गुणाकार करायचा. आपलं उत्तर येईल 625. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे आपलं बरोबर उत्तर. 25चा वर्ग 625.